मिळालं काय सुरू करायचं भेटत आहे आज पुण्यातल्या पूरस्थितीमध्ये विविध मागण्या करणं, सरकारकडे काही सूचना करणं, याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आम्ही सर्वांनीच, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या वतीने प्रमोद नाना मांजरे, रमेश कोंडे, धनंजय जाधव सर्व जणांनी स्थानिक पातळीवरती मदतीचं काम केलं. आणि ज्या दिवशी पूर आला सकाळीच म्हणजे मध्यरात्रापासूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अतिशय अलर्ट होते आणि सकाळी 8 वाजता सूचना सर्व यंत्रणांना दिल्या. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तो सगळा राडारडा आणि चिखल घराघरात असं पसरलेला असतो तो सगळा काढण्याच्यासाठी त्यांनी यंत्रणा लावली होती की जी यंत्रणा आम्ही पूर्वी सांगलीत महापूर आला तेव्हाही एकनाथ शिंदेंनीच केलेली पाहिली होती. आणि त्यामुळे लोकांचा धीर वाढण्याबरोबरच प्रत्यक्षातली मदत कार्यसुद्धा करण्यात आलं. आज मला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं, परंतु सिंहगड रोडमध्ये निलेश गिरमेंच्या माध्यमातून तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांशी तपशीलवार चर्चा झाली. पाटील इस्टेट इथेही मी गेले होते. आणि त्यात एक तर पहिलं म्हणजे जेव्हा घटना घडली त्याच दिवशी मी सकाळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना काही सूचना दिलेल्या होत्या. त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती की पंचनामे ताबडतोब सुरू करणं गरजेचं आहे जेणेकरून मदत कार्य लगेच होऊ शकेल. त्यांना स्टाफ कमी होता तर तो सुद्धा पुणे महानगरपालिकेने आणि महसूल विभागात तलाठी अधिक त्यांना मिळवून दिले आणि ती माहिती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवली. त्याखेरीज मूळ मुद्दा असा आहे की रात्रीच्या वेळेला एवढा विसर्ग करण्याची आवश्यकता होती का, हा खरा मुद्दा सातत्याने चर्चेला जात होता. आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लक्ष घातलेलं आहे आणि सातत्याने ही परिस्थितीचं सगळं कारणमीमांसा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही करत आहेत. अजितदादा पवारही जाऊन आले. परंतु माझ्या निदर्शनाला ज्या गोष्टी आल्या आणि मी ज्या काही सूचना केल्या त्या या ठिकाणी आपल्यासमोर मांडते. एक म्हणजे धान्य आणि त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था आणि सुरक्षित निवारा तात्पुरता का होईना मिळाल्यामुळे लोकांनी माझे तर दोन्ही ठिकाणी अक्षरशः आभार मानले. आणि जी मदत मिळाली त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये आम्हाला मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर त्या शाळेसाठी मुलांना जाताना युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या हे मिळालं तर ते बरं होईल. त्याखेरीज धान्य खराब झालेलं घरामधलं तर धान्य लवकर मिळावं जेणेकरून आम्हाला घर पूर्ववत त्याचा आम्हाला उपयोग करून घेता येईल. आजारपण किंवा पाण्याच्या संसर्गामुळे विशेषतः दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येतं आहे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून तिथे काय उपाययोजना करता येतील. तिथे आम्ही विठ्ठलनगरमध्ये गेलो तिथे ओढ्याच्यामध्ये अनेक गुरं अजून मृत पडलेली आहेत आणि त्यांचं साफसफाई झालेली नाही आहे याच्याकडेही माझं कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलं. तशाही सूचना आत्ता आयुक्तांच्या बरोबर जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना दिलेल्या आहेत. राडारोडा जो साठलेला होता तो दूर करण्याचं सूचना जी आहे त्याचं अंमलबजावणी ताबडतोबच सुरू होते असं उपायुक्तांनी आम्हाला सांगितलं. लोकांना माईकवरून अलर्ट करणारी सिस्टीम खरंच किती कार्यरत आहे याच्याबद्दल बरीच मी तपशीलवार चर्चा केली. आणि त्याच्यात काल रात्री जेव्हा पाणी सोडलं जाणार होतं त्यावेळेला माईक RTOकडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची सेंटर्स आहेत तिथून त्यांनी ती अनाऊन्समेंट केल्याचं सांगितलं. पण मी त्यांना म्हटलं की तुमची सेंटर्स कुठून अनाऊन्समेंट करतात हे गुगलवर तुम्ही टाका जेणेकरून लोकांना माहिती व्हायचं असेल तर ते तिथल्या लोकांना अलर्ट करतील की तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती आहे. कारण तिथल्या माणसाने ऐकलं नाही तरी पुणेकरांना हे कळेल की 10 ठिकाणी अलर्ट आहे त्या 25 ठिकाणी तर सगळीकडे घबराट पसरते की आता पुढं बुडाले आणि पंचायतसारखी पुनरावृत्ती होणार आहे अशा पद्धतीने घबराट लोकांमध्ये पसरते. म्हणजे व्याप्ती किती आहे त्या सगळ्या पाणी जाण्याच्या संदर्भात. त्याचबरोबर जलसंपदा विभागालाही मी बरेच प्रश्न विचारले की किती
तुम्ही विसर्ग केला तर किती प्रमाणात पाणी वाढतं याचं तुमच्याकडे काहीतरी निरीक्षण आतापर्यंतची असली पाहिजे. तर ती तुम्ही लोकांना नीट वेळेवर कळवली नाहीत असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःही अहवाल द्या की काय प्रकारे तुम्हाला लोकांना वेळेवरती अलर्ट या संदर्भात करता येईल. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांची डिझास्टर मॅनेजमेंट जे कक्ष आहे तिथे ती माहिती कळवतो आणि ती माहिती त्यांच्यामार्फत सगळीकडे पोहोचवली जाते. तर त्यामुळे या यंत्रणासुद्धा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत झाल्या पाहिजेत असं सुद्धा माझं निरीक्षण जे आहे ते मी नोंदवलं. त्याखेरीज या सगळ्या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये वयोवृद्ध लोक, त्याच्यानंतर गरोदर महिला आणि छोटी तानी बालकं असलेल्या महिला या बऱ्याच वेळेला मदत कार्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर लोकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत घेऊन येतात आणि डायरेक्टली ते त्या त्या भागामध्ये घेऊन वाटप सुरू करतात. तर त्याच्यासाठी तुम्ही एक वॉर रूम करा जेणेकरून जे पाटील इस्टेटसाठी काही धान्य देऊ इच्छित आहेत किंवा एकता नगरमधल्या लोकांना काही मदत देऊ इच्छित आहेत तर ती नुसती जाऊन त्यांनी डायरेक्ट वाटप करण्यापेक्षा ते वाटप सुरक्षितपणे आणखीन सर्वांपर्यंत पोहोचेल असं घरपोच वाटपाची सिस्टीम करता येईल की जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल आणि त्यामध्ये कोणी वगळलं जाणार नाही. आणि या दृष्टीने नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. आणि या भीतीमुळे मग आम्हाला पाटील इस्टेटलाही महिलांनी सांगितलं की महिला सुद्धा येतात धावत बसेस दिसल्या की वाटणाऱ्या आणि मग त्यांना ढकलून देणं किंवा देणाऱ्या लोकांनी काही उलटसुलट बोलणं अशा काही गोष्टी होतात जे वाटप करणारे लोक असतात त्याच्यातून. तर त्या दृष्टिकोनातूनही एक कक्ष 24 तासासाठी महानगरपालिकेचा पाटील इस्टेटला चालू राहील की जिथे त्यांच्यामार्फत ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न होईल. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या विषयात बरंचसं कार्य केलेलं आहे आणि अजूनही त्याच्यात अनेक आपल्याला पुढच्या काळात सुधारणा करणं गरजेचं आहे. आज PMRDला पण मी बोलावलं होतं परंतु PMRDचं अत्यंत निराशाजनक अनुभव होता. काही एक फायर ब्रिगेड सोडलं तर कोणालाच काही त्याची माहिती नव्हती की नक्की किती नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना मी 24 तासाच्या आतमध्ये तुमची काय काय नुकसानी झालेली आहे, किती माणसं दगावलेली आहेत किंवा किती माणसं अडकलेली आहेत, किती घरं तिथे विस्कळीत स्वरूपामध्ये झालेली आहेत आणि किती घरांना धोका आहे याच्याबद्दलचा अहवाल तुम्ही जो PMRDने केला असेल तो मला द्या. आणि पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय करून तुमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट हे डिपार्टमेंटच नाही असं मला त्यांच्या म्हणण्यावरून लक्षात आलं PMRDकडे. तर हे एकदम तसं असेल तर फारच गंभीर गोष्ट आहे. माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हे सगळं पोहोचवणार आहोत आणि ते याची अजून गंभीर दखल घेतील याची मला खात्री आहे. पण त्याचबरोबर महानगरपालिका जरी खूप कृतिशील झाली असली तरीसुद्धा पाण्याचा विसर्ग ठराविक पद्धतीने केल्यावरती त्याची माहिती अमुक यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच पाण्याचा विसर्ग होतो ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून माझी समाधानकारक चर्चा आयुक्तांशी झाली. मला काही मुद्दे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी संबंधित वाटले तर ते मी त्यांच्याशी जरूर बोलीन. पण सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराबद्दलही माझी त्यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. सांगलीला मनपा आयुक्त म्हणून त्या काळात काम केलेले रवींद्र खेबुडकर इथले आयुक्त आमच्या कार्यालयातच गेली 5 वर्ष काम करतायत. त्यामुळे त्यांच्याही सूचना आम्ही सगळ्या विचारात घेऊ. आज मी राजकीय मी काही बोलू नये अशी माझी इच्छा आहे. ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल असं मला खात्री वाटते. आणि तुम्ही ह्या विषयावरती मला काय ते जरूर किती पंचनामे झाले, किती लोकांना पट्टा बसला, पंचनाम्यात किती लाखांचं करोडांचं काय नुकसान झालं नाही त्याचा तपशील मी आता विचारले नाही. त्यांनी पण एक सांगितलं की 90% पंचनामे झालेले आहेत पण त्याची संख्या जी आहे ती मला कळली की लवकर मी तुम्हाला सांगते. त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि मग त्या पंचनाम्याचा जो तपशील असतो किती काय नुकसान झालेले आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला कळू शकेल. मी पण माहिती घेऊन तुम्हाला देणार. त्याच्या ठिकाणी त्याबद्दलचा तपशील अजून पंचनामे होण्याचं काम चाललेलं आहे अजून ते पूर्ण झालेलं नाही. त्याच्या आधीच एकदम असा काही सांगणं. पण दुकानांना सुद्धा नुकसान भरपाई द्यावी अशी मी शिफारस केलेली आहे घरांच्या बरोबर. आणि किती धान्य, कपडा, लत्ता, औषधं याची जी काही त्यांनी असेसमेंट केली असेल त्याच्यावरती जिल्हाधिकारी जो अहवाल देतात त्याच्यानुसार तुम्हाला तर माहिती आहे SDRF आणि NDRF त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाईचे नॉर्म सांगतात आणि त्यानुसार तो निर्णय ठरत असतो. परंतु त्याबद्दल अधिकाधिक सहानुभूतीपूर्ण भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि सरकार घेईल याची मला खात्री वाटते. ताई हे जे 2-3 दिवसातलं मधलं हे जे चित्र आहे हे फार भयावह आहे. तर नक्की ह्याच्या मागचं मेन कारण अजून कळतच नाही आहे की हे पावसामुळे झालं का ते पाणी सोडल्यामुळे झालं. हा असा मुद्दा अजूनही कुठेही क्लिअर नाही आहे लोकांना. सगळ्याचा एकत्रित तो परिणाम आहे. परंतु
जलसंपदा विभागाला जे त्यांनी विसर्ग पाण्याचा केला त्या संदर्भामध्ये त्यांनी अधिक माहिती त्या दिवशी संध्याकाळपासूनच पावसाचं प्रमाण वाढत आहे, आणखीन आपल्याकडे तेवढं पाण्याचा साठा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे हे दिसल्यावरती स्थानिक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर का अधिक जोराने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये, मी तर असं सांगितलं त्यांना की इतक्या ब्रेकिंग न्यूज होतात तर याची ब्रेकिंग न्यूज आमच्या पुण्यातल्या मीडियाने केली असती, केली नसते असं नाही आहे, पण तुम्ही त्याच्या संदर्भात त्यांना थेट माहिती देत जा असं सुद्धा सांगितलं. ताई, मान्सून पूर्व जे कामं असतात महानगरपालिकेचे फक्त पेपरवर झालं, सर्व बजेट खर्च पडली, परंतु कामं प्रत्यक्ष झाली नाही असा आरोप पण होतोय. आणि फायर ऑफिसर नाही महानगरपालिकेला 3 वर्ष झाले, सर्व अर्ध महानगरपालिका प्रभारी अधिकाऱ्यांवर चाललेलं आहे. तर याबाबत आपलं शासन काय, एवढे आपले पुणे महानगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत शासनात, तरी काय त्याला जोडून एक ताई आणखीन गेल्या 4 महिन्यापासून एक अतिरिक्त येत नाही आहे आणि काय गेल्या 1 महिन्यापासून एक अतिरिक्त नाही, म्हणजे एवढ्या IS लेवलच्या ज्या पोस्ट आहेत त्यासुद्धा इथल्या महापालिकेला रिकाम्या आहेत आणि आयुक्त आणि ॲडिशनल कमिशनर ह्या दोघांवर सगळा भार पडतोय. एवढी सगळी आपत्ती व्यवस्थापनाचं कोणीच नाही, सगळ्यांकडे प्रभारीचे आपत्ती व्यवस्थापनाचा अधिकारी पण प्रभारीचे महापालिकेमध्ये. एक झालेलं आहे की प्रशासक वरती सगळ्या महानगरपालिका असल्यामुळे आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असायला पाहिजे तो तेवढा नाही आहे. आणखीन तो वाढवण्याचं काम म्हणजे सातत्याने सरकार करतच आहे, जागा भरणं किंवा चांगल्या पद्धतीचे अधिकारी देणं हे जो विषय आहे त्याबद्दल. तर मला असं वाटतं माझा अखत्यारीतला हा विषय नाही आहे, हा पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे. आम्ही विधिमंडळामधली पदं काही रिक्त असतील तर मी बोलू शकते, सांगू शकते याच्याबद्दल माणसं लागतात. पहिल्यांदा एवढ्या ह्याच्यावर पनवेल आणि इकडून टीम यायची तशी पुण्याची आतापर्यंत 60,000 80,000 पाणी जरी सोडलं तरी वेळ आली नव्हती. मला असं वाटतं की जे आपण उदाहरण म्हणतो की वस्तुनिष्ठ नसलेलं नॅरेटिव्ह हे आर्ग्युमेंट टिपिकल ते आहे. याचं कारण असं की मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका त्यातले लोक मदतीसाठी आले तर त्यांची मदतीची वेळ आली नाही, त्यांच्या मदतीची वेळ आली आपण जे म्हणतो हेच योग्य नाही आहे. याचं कारण असं की समजा त्यांना अधिक काही मशिनरीच्या माध्यमातून किंवा अद्ययावत काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि मनुष्यबळ तिथे तेवढं पाणी नाही आहे. समजा असं झालं असतं की मुंबई पण बुडाली आहे आणि ठाणं पण बुडाले आणि मग तिथले लोक काम सोडून आले, तसं नाही आहे. ते मदतीच्या भावनेतून पूर्वी पण आले होते. दुसरे मुख्यमंत्री असताना सुद्धा सांगलीला आणि कोल्हापूरला, मुंबई, पुणे तेव्हा कोण म्हणाले की वेळ आली माझं सांगलीच्या पुराला पण आपले पुण्यातले गेले होते. 35,000 आता तुम्ही पुण्याचं लोकप्रतिनिधित्व बरेच वर्ष करता त्यामुळे तो प्रश्न आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यावर इतकी भयानक परिस्थिती नव्हती झाली. आता तिथे ज्या सिंहगड रोडचा जो भाग बुडाला तो ब्लू लाईन मध्ये आहे, अनेक वर्षानुवर्ष आहे. जी शांतीनगर झोपडपट्टी आहे ती नदीत आहे. झोपडपट्ट्यांचा असा नदी पात्रातल्या आपण BSUP योजना आहे त्या योजनांची अद्याप अंमलबजावणी पण नाही झाली. आज नाही उद्या पुन्हा पूर आला तर त्यांना परत धोका आहे, त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहेत की नाही हा प्रथम प्रश्न. मी आता 2002 पासून इथे विधान परिषद सदस्य आहे. याच्यापूर्वी सुद्धा पाणी सोडलं, त्याला दिवसाचा पाणी सोडलं तर ती मुलं बेसावत म्हणून खेळत होती आणि ती वाहून गेली. त्याच्यानंतर पाणी असंच सिंहगड रोडला भरलं होतं पाणी प्रचंड आणि दवाखाने वगैरे सगळे पाण्याखाली गेले होते. मला स्वतःला 5 ते 6 वेळा मी जाऊन आलेली आठवते या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे आजच हे घडलं ते घडायला नको होतं याच्यात काही शंका नाही आहे, पण आत्तापर्यंत कधीच घडलं नाही आणि आधीच असं नाही आहे. सातत्याने हा विषय आहे की धरणाचं पाणी आपण धरणाने वेढले गेलेलो आहोत आणि धरणाचं पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या वस्त्या ठिकठिकाणी झालेल्या आहेत. दुसरं आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की अनेक वस्त्या पर्वतीच्या जवळच्या आपण हलवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये घरं दिल्यावरती सुद्धा लोक परत आपल्याच मुळात जागेवरती राहण्यासाठी म्हणून आलेले आहेत. म्हणजे हा जो सगळा विषय आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उत्तर म्हटलं तर सर्व म्हणजे नगरविकास विभागाने एक मला सांगितलं की त्यांनी जो मी आंबिलवड्याबद्दलचा त्यांना प्रश्न विचारला की आंबिलवड्याला जे त्यांनी कात्रज तलावापासून आंबिलवड्यापर्यंत जे सुधारणा केली होती त्या कामाचा काही फायदा झाला का, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की झाला, त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये पाणी नाही झालं, त्याच्यामुळे तो एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे ओढ्याचा आपण जर का वाट बदलायचा प्रयत्न केला तर तो ओढा दुसऱ्या बाजूने येतो, ही वस्तुस्थिती आहे. याच्यासाठी आपले सगळे विकासक आहेत, घरं खरेदी करणारे लोक आहेत, यांच्यावरती जास्त नियंत्रण असलं पाहिजे, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण यामध्ये मला सांगायला हरकत नाही आहे, मला काही वाटत नाही की
म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्याच्यात फार एकटे पडलेले आहेत. ज्या वेळेला आम्ही काही सामाजिक विषय घेतो, काही चुकीचे करतात विकासक किंवा काय, त्याच विकासक आपल्याशी नंतर हसत खेळत खूप म्हणजे समाजाशी तुमच्याशी नाही हसत खेळत वावरताना दिसतात, स्टेजवर असतात, मोठमोठ्या पदांवर असतात. अशा वेळेला मग शहराच्या हिताच्या दृष्टीने बोलणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही असं वाटतं की ह्याच्यामध्ये आमच्याबरोबर कोणीच नाही आहे. प्लॉट बळकवणारे लोक, त्याच्यानंतर ह्या पद्धतीच्या चुकीच्या परवानग्या काढणारे लोक. आज परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहे, पण ज्या वेळेला नगरसेवक असतात त्यावेळेला सुद्धा नगरसेवकांनी विरोध करून सुद्धा नगरसेवक विरुद्ध प्रशासन असा वाद होतो. काही वेळेला आता तुम्हाला हे पण लक्षात आलेलं आहे की राज्य सरकारने परवानगी दिली नाही. बीडीपीचं उदाहरण घेते मी की बीडीपीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या मध्ये सातत्याने भूमिका घेऊन सुद्धा त्याच्यावरती अतिक्रमण एका बाजूला होतातच आहेत. म्हणजे लोकांचा प्रचंड रेटा आहे की बीडीपीचं तुम्ही रिझर्वेशन काढून टाका. आणि अशा वेळेला या प्रकारचं संपूर्णपणे नगरविकास किंवा सगळ्या धाब्यावर बसवलं जाणं नियम जे आहे ते एका व्यक्तीच्यामुळे होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला असं सांगेन की एक उदाहरण सांगेन की आमच्या विधिमंडळामध्ये नुकतंच एक विधेयक पारित झालं की आपले जे डीपी असतात ते डीपी प्लॅन 6 महिन्याच्या आतमध्ये सरकारने मंजूर करून पाठवावे. म्हणजे आम्ही स्वतः तो सरकारने नियम केला की डीपी वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. त्या डीपीच्या मधून 3-3, 4-4 वर्ष पत्रकबाजी होते आणि शेवटी त्या डीपीला स्थगिती मिळते, कारण ती कुणाच्याच मनासारखी नसते. आणि बेसिक ॲम्युनिटीजसाठी ज्या जागा ठेवतो त्यांचं काय होतं तेही आपण बघतोय. मला असं वाटतं की ते जसं ते गोष्टीमध्ये आहे की या स्त्रीवर कोणी दगड मारला नाही त्यांनी हात खाली करा, तर प्रत्येकजण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला दुर्दैवाने सहभागी झालेला दिसतोय. ही परिस्थिती बदलायची असेल तर मी तसं म्हणेन की सर्वांनीच एक आमचा स्वतःचा कुठेतरी एक विकासकांच्यासाठी आणखी राज्य शासनासाठी काही आपल्याला एकत्रितपणे काम करता आलं तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. आणि जलसंपदा विभागाचे मार्फत वेळेवरती लोकांना पाणी सोडल्या असल्याची सूचना जाईल याच्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न करणार. आरएफडीचा परत प्रश्न आयरेनीवर आलेला आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा विषय. जो प्रकल्प आहे त्याला तुम्ही सुरुवातीला विरोध दर्शवला होता आणि आता त्या प्रकल्पामुळे पूर आला असा आरोप होतोय, त्याच्यावर तुमचं काय मत? आता काय माहितीये का, त्याच्यामध्ये आमचे पूर्वाश्रमीचे नेते प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्यामुळे तेव्हा आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो आमचं काही मत असलं तरी सुद्धा. दुसरं त्याच्यामध्ये अधिक कायदेतज्ञ आहेत. हे कायदेतज्ञ कोर्टात जातात, भिंत बांधायला ते परवानगी नाकारतात, ती थांबवून टाकतात आणि नंतर परत ते राजकारण्यांवरतीच टीका करतात. त्यामुळे आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत म्हटल्यावरती या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये तज्ज्ञांचं मत घ्या. मी तेव्हाही मांडलं होतं तज्ज्ञांचं मत घ्या. आता सुद्धा हे पण नदीमध्ये काहीच बांधायचं नाही याचा अर्थ अडथळा नदीच्या प्रवाहाला होता कामा नये, हे बरोबर आहे. परंतु नदीचं सुशोभीकरणही करायचं नाही, नदीमध्ये कुठे पानं फुलं लावून सुद्धा पर्यावरण करायचं नाही, सांभाळायचं नाही, हे कुठेतरी मला एक आडमुठेपणा दिसतोय. आणि या दृष्टीने मी असं म्हणेन की जे स्वतः तज्ज्ञ लोक आहेत असं म्हणतायत तर ते आणखीन ग्रीन ट्रायब्युनल यांनी पुणे शहराच्या संदर्भात नदी विकास आराखड्यावरती ओपनली चर्चा करावी असं मला वाटतं. आणि प्रशासक इथे असल्यामुळे त्यावरती जनतेला सुद्धा एक कळवं की नक्की काय केलं जाणार आहे. नाना शेजारीने येवलेवाडीचा डीपी मला वाटतं अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यानंतर 11 गावांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा डीपी 23 गावांचा तोही प्रलंबित आहे. हे प्रश्न सगळे आता हे विधेयक मंजूर झाल्यामुळे ते दोन्ही सभागृहातून मंजूर झाल्यामुळे ते आता 6 महिन्याच्या डीपी होतीलच. गंमत अशी का मूळ MRD पॅक्ट मध्ये पण त्याला स्लॅब दिलेलेच आहे, ते डाबलू नाही. पण आता इथला 11 गावांचा डीपी राज्य सरकारकडे घ्या. कसं आहे माहिती एका बाजूला ही परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला नाना इथं असल्यामुळे डेप्टी कमिशनर पटापटा मिळतात पुणे एरियाला, पण एमसी मिळत नाही. ते नानाला कुठे पाठवू सांगावं चांगलं काम विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये असा प्रश्न नाही येतो. प्रश्न असा आहे की प्रश्न एवढा सिस्टीम बदलून बोलते ना मी. हो नाही, सिस्टीम बद्दलच म्हणतो की 2-2 एमसी नाही, इथले डीपी होत नाही. त्यानंतर तुम्ही शैलेश सरांनी सांगितलं आपत्ती व्यवस्थापनाला माणूस इथं पूर्ण वेळ अधिकारी मिळत नाही. पुण्यासारख्या शहराची परिस्थिती
2 ॲडिशनल कमिशनर मी तुम्हाला काय सांगितलं की मी उपसभापती असल्यामुळे मी काही प्रत्येक वेळेला येऊन जिल्ह्याचा आढावा घेऊ शकत नाही. मला माझ्या लिमिटेशन्स तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्यांना कानावर घालायची गरजच नाहीये. त्यांना आधीच अंतर्ज्ञान झालेलं असतं. ते सगळ्या गोष्टी लक्ष घालतात आणि या मुद्द्यांकडे मी त्यांचं लक्ष वेधेन. कोणता अधिकारी नेमायचा ह्याच्यावर सरकारमध्ये भांडणं लागली ही माहिती तरी खरी आहे का? चुकीची आहे ती गोष्ट. सरकारमध्ये कशावरती भांडणं नाहीये. सगळ्यांना शिवसेना भांडण आहेत. अशी कशी माहितीये का आता याला वाटतंय चंद्रकांतला 6 आहे म्हणजे निघावं आणि तुम्हाला वाटतंय नाही अजून एखादा प्रश्न विचारावा. याला काही भांडण म्हणू शकत नाही. एक प्रेमाचा सगळ्यांना आग्रह असतो. त्याच्यामुळे मला असं आमचा परिणाम शहरावर नाही होत. जी पदं लिखतायत ना त्याच्याकडे लक्ष वेधते. त्यात काही शक्यच नाही. आणि तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही मला फॉर्मली इन्फॉर्मली काही सांगितलं तरी त्या गोष्टी मला ते आठवतात आणि मी पटकन ते सांगत पण असते. त्यामुळे माझा अभ्यास सगळा तुमच्याचमुळे होतो. काल राज ठाकरे साहेबांनी मदत करत होता त्यालाच निलंबित केले. म्हणजे कुणाचा तरी बळी द्यायचा. आधीच एकतर अधिकारी कमी जे प्रामाणिकपणे दिसत आहेत तुम्हाला चॅनलवर दिसत आहेत लोकांचे फोटोमध्ये लोक सांगतायत तर त्याला एकाला निलंबित केलं जातं. निलंबित केलेलं आहे त्यांना काही बडतर्फ केलेलं नाही. पण एखाद्यावर शिक्का मारणं म्हणजे ते करताना आता कसं असतं माहितीये का जो माणूस निर्णय घेण्याच्या ठिकाणी असतो तेव्हा ती सगळी परिस्थिती बघून ते ठरवत असतात. आणि मी राजेंद्र भोसले यांना जवळजवळ 15 वर्ष ओळखतो. सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून नगरला जिल्हाधिकारी म्हणून अतिशय त्यांची भूमिका व्यवस्थित असते. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरून आता अजून लोकांच्या मध्ये आणि प्रशासनामध्ये गोंधळ होईल आणि त्यांचे अश्रू पुसायला लोक रुमाल घेऊन धावतील त्या अधिकाऱ्यांच्या. असं करू नका. ठीक आहे एखादा निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर चौकशीत त्यांचं काही दिसलं नाही तर त्याच्यामध्ये पुनर्विचार केला जाईल. तर जलसंपदा महापालिकेच्या समन्वयाच्या अभावाचं तुम्ही एक माहिती घेतली आहे तुमच्या बोलण्यातून. तुम्ही ते लांबून माहिती सांगितली आम्हाला. नेमकी काय जरा सांगाल का स्पष्ट? मुळामध्ये जलसंपदा विभाग जे निर्णय घेतोय विसर्गाच्या बद्दल आपण कोणाचे खाता सुद्धा पालकमंत्री असतो त्यांचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्यांच्याकडच्या पाण्याचा साठा कुठे करता येईल याच्याबद्दलचं जास्त नियोजन व्यवस्थित ते करू शकतात असं मला वाटतं की जे ते केलं जात नाही. दुसरं म्हणजे खडकवासला आणखीन हे संपूर्ण जी धरणं आहेत तर त्याबद्दलचं पाणी सोडत असताना आपण दिवसा का सोडू शकत नाही याचं अजूनही उत्तर स्पष्ट होत नाहीये. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक नियम लागून असतो हे पण आहे. पण शेवटी असं आहे की परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा म्हणजे रात्री आम्हाला 2 वाजता कळलं की आता एवढं सोडून द्यायचं पाणी ते काही बरोबर वाटत नाही. अजित पवार दुसऱ्या दिवशी इथे येतात तर ते सांगतात की आता दिवसा पाणी सोडायला पाहिजे. हे रात्री कळत नव्हतं की आदल्या दिवशी पाणी चालू होतं ते बंद केलं गेलं. आदल्या दिवशी म्हणजे रात्री जे मेसेज आहे विधिमंडळातल्या आता लगेच अधिवेशन नाहीये पण या संदर्भामध्ये मी जलसंपदा विभाग आणि त्यांना बोलवून स्वतः बैठक पण घेणार. 18,000चं असलेलं पाणी त्यांनी 7,000 पर्यंत खाली नेलं आणि पुढच्या 5-6 तासामध्ये त्यांनी 35 पर्यंत गेलं. ते म्हणजे दिवसभर जे पाऊस होता तो 18,000 क्युसेक चालू होता तो त्यांनी कॉन्स्टंट ठेवला असता तरी परिस्थिती निर्माण झाली नसती. पण त्यांनी संध्याकाळी हळूहळू कमी नेलं आणि जे 9 पासून सुरू केलं वाढवायला ते दुपार झालं ते 35 पर्यंत गेलं. आता इकडच्या त्याच्यामध्ये इतके खेकडे झालेले असतात की ते बिळं तोडून टाकतात आणि पाणी जास्त वर जातं. त्याच्यानंतर रात्री पाऊसच पडणार नाही आम्हाला काय माहिती होतं अशी उत्तरं मिळाली. शेवटी मग परत आपण एखाद्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करायची म्हटली तर मग तर हे काय महिला शक्ती लाडकी बहीण कुठे गेली हा प्रश्न तुम्हीच मला विचारला. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचे मी संकेत देत नाहीये परंतु ज्यांचं त्याच्याकडून काही SOPs प्रमाणे भूमिका घेतली नसेल किंवा ज्यांनी संवेदनशील पद्धतीने पोहोचवली नाही माहिती त्यांची नक्की चौकशी होईल. राजकारण संपवायला पाहिजे. तर बरेच लोक राजकारणातून संपत चालले. राज ठाकरे साहेब आणि बरेच विरोधी पक्षनेते जे आले त्यांचं सर्वांचं म्हणणं हे होतं की शून्य नियोजन जे प्रशासनाचं आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली. मला काय वाटतं त्यांच्या अभ्यासाबद्दल मी अगदी आदर आहे मला पण आज आम्ही जेवढ्यापर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यातून काही निष्कर्षाप्रत आलो तसं त्यांनी जर का अधिकाऱ्यांशी चर्चा केली असती तर काही माहिती अजून त्यांच्याकडे आली असती असं मला वाटतं. काही नदीपात्रातल्या बऱ्याचशा ढोलताशा पथकांचं देखील नुकसान झालंय. ढोलताशा देखील वाहून गेले त्याबद्दल काय बोलणं चालू आहे? नाही तुम्ही पत्र द्या ना. ज्या ढोलताशांचं नुकसान झालं असेल त्यांनी पत्र द्या त्याचे पंचनामे वगैरे करायला लागतील आणि बघता येईल. आता तर काय माहितीये का लोक आपल्यावरती फार संतप्त होतील एकदम आपण वेगळाच काहीतरी विषय काढला तर मला असं वाटतं आपण करू म्हणजे त्याच्यावरती पण त्याच्यावर मला थोडासा अभ्यास करायला पाहिजे. त्याला संपूर्ण थँक्यू मॅडम. खूप छान वाटलं भेटून सगळ्यांना. थँक्यू सो मच.
मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.